हात न लावता मोजून फक्त 5च मिनिटात चांदीच्या वस्तू, चांदीचे दागिने घरच्या घरी सहज चमकावा. मित्रांनो, आपल्या घरात ठेवलेले सोने चांदीचे दागदागिने हे केवळ सौंदर्याचे किंवा श्रीमंतीचे प्रतीक नसतात, तर त्यामागे भावना, आठवणी आणि अनेक प्रसंगांची गुंफण असते. लग्न समारंभ असो, सण उत्सव असो किंवा एखादा खास कौटुंबिक क्षण असो, या दागिन्यांचा सहभाग आपोआपच येतो. आईने मुलीला दिलेली चांदीची वाटी, आजीने नातवाला दिलेली चांदीची अंगठी, लग्नात मिळालेली दागिन्यांची पेटी, या सगळ्यांमध्ये एक वेगळेच भावविश्व दडलेले असते. मात्र काळाच्या ओघात सतत वापरामुळे किंवा बराच काळ कपाटात ठेवून दिल्यामुळे या दागिन्यांची चमक कमी होऊ लागते. एकेकाळी लखलखणारी चांदी हळूहळू काळपट दिसू लागते आणि ते पाहून मनाला थोडंसं वाईटही वाटतं. अनेकांना असं वाटतं की दागिन्यांची चमक गेली म्हणजे ते खराब झाले, त्यांची किंमत कमी झाली. पण प्रत्यक्षात तसं नसतं. चांदी हा असा धातू आहे की हवेतल्या गंधक, ओलावा आणि धुलीच्या संपर्कात आल्यावर त्यावर काळी पुटं चढू लागते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे चांदी खराब होत नाही, फक्त तिचा वरचा थर बदलतो. तरीसुद्धा काळपट झालेली चांदी वापरताना मनाला समाधान मिळत नाही. ती पुन्हा पूर्वीसारखी उजळावी, चमकावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अनेकदा आपण थेट सोनाराकडे जाण्याचा विचार करतो, पण सोनाराकडे दागिने उजळायला दिले की खर्च येतो, वेळ लागतो आणि ओळखीचा माणूस नसेल तर मनात शंका देखील येते. अशावेळी अनेक जण विचार करतात की काही घरगुती उपाय असतील का, जे सोपे असतील, सुरक्षित असतील आणि ज्यामुळे दागिन्यांची चमक परत येईल. खरं तर आपल्या आजी आजोबांच्या काळात असे अनेक उपाय वापरले जायचे, जे आजच्या धावपळीच्या जीवनात आपण विसरून गेलो आहोत. घरच्या घरी चांदीचे दागिने स्वच्छ करणे हे तितकेसे अवघड नाही जितके आपण समजतो. आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या साध्या गोष्टींचा उपयोग करून आपण हे काम सहज करू शकतो. या उपायांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते खर्चिक नाहीत आणि योग्य पद्धतीने केल्यास दागिन्यांना कोणतीही हानी होत नाही. उलट काही मिनिटातच चांदीला नव्यासारखी चमक येते आणि ते पाहून मन प्रसन्न होतं. चांदी स्वच्छ करण्याचा एक सोपा आणि प्रभावी उपाय अनेक घरांमध्ये वापरला जातो. हा उपाय करताना फार काही विशेष साहित्य लागत नाही. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या डिटर्जंट पावडर आणि चहा पावडरीचा उपयोग करून हा उपाय केला जातो. ऐकायला थोडा वेगळा वाटला तरी प्रत्यक्षात तो खूपच परिणामकारक आहे. या प्रक्रियेत चांदीवर साचलेली काळी पुटं हळूहळू निघून जाते आणि मूळ चांदीचा रंग पुन्हा दिसू लागतो. हा उपाय करताना सर्वात आधी योग्य भांड्याची निवड महत्त्वाची असते. भांडे स्टीलचे असावे, कारण इतर धातूंच्या भांड्यात ही प्रक्रिया केली तर त्या भांड्यावर परिणाम होऊ शकतो. स्टीलचे भांडे घेतल्यानंतर त्यात पाणी घेऊन ते गॅसवर गरम केले जाते. पाणी उकळायला लागल्यानंतर त्यात ठराविक प्रमाणात डिटर्जंट पावडर आणि चहा पावडर टाकली जाते. हे मिश्रण थोडा वेळ उकळू दिले जाते, जेणेकरून पाण्यातील घटक नीट मिसळतील. यानंतर चांदीचे दागिने हळूच त्या पाण्यात सोडले जातात. हे करताना गॅसची आच मंद ठेवणे खूप गरजेचे असते. जास्त आचेवर उकळल्यास दागिन्यांना इजा होण्याची शक्यता असते. साधारण काही मिनिटे दागिने त्या पाण्यात राहू दिल्यानंतर गॅस बंद केला जातो. पाणी थंड झाल्यावर दागिने बाहेर काढले जातात आणि मऊ ब्रशने किंवा जुन्या टूथब्रशने हलक्या हाताने घासले जातात. या प्रक्रियेनंतर जे दृश्य दिसते ते खरोखरच समाधान देणारं असतं. काही मिनिटांपूर्वी जे दागिने काळपट, निस्तेज दिसत होते, तेच आता पुन्हा एकदा उजळलेले, स्वच्छ आणि चमकदार दिसू लागतात. जणू काही नवीनच दागिने हातात आले आहेत, अशी भावना निर्माण होते. हा अनुभव अनेकांना खूप आनंद देतो, कारण त्यांना कळतं की थोड्या काळजीने आणि योग्य पद्धतीने आपण आपल्या मौल्यवान वस्तू जपू शकतो. अशा घरगुती उपायांचा आणखी एक फायदा म्हणजे आपण स्वतः आपल्या दागिन्यांची काळजी घेतो. त्यामध्ये एक प्रकारची आपुलकी असते. एखाद्या खास आठवणीशी जोडलेला दागिना आपण स्वतः स्वच्छ करताना त्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. आईने दिलेली चांदीची बांगडी, सणासाठी वापरलेली चांदीची थाली किंवा देवघरातील मूर्ती, या सगळ्यांची स्वच्छता करताना मन नकळत त्या क्षणांकडे परत जातं. अर्थात हे उपाय करताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. दागिन्यांमध्ये जर खूप नाजूक काम असेल, दगड बसवलेले असतील किंवा एखादी खास कोरीव नक्षी असेल तर फार जोरात घासू नये. सौम्य हाताळणी केली तरच दागिन्यांचे सौंदर्य टिकून राहते. तसेच हे उपाय वेळोवेळी करणे पुरेसे असते. प्रत्येक वेळी खूप उग्र पद्धती वापरण्याची गरज नसते. एकंदरीत पाहिलं तर चांदीचे दागिने काळपट झाले म्हणून घाबरण्याची किंवा लगेच खर्चिक उपाय करण्याची गरज नाही. थोडा वेळ, थोडी काळजी आणि घरातल्या साध्या गोष्टी वापरून आपण आपल्या दागिन्यांना पुन्हा नवसंजीवनी देऊ शकतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला केवळ वस्तूंचीच नाही तर आपल्या आठवणींची आणि भावनांचीही स्वच्छता करता येते. म्हणूनच पुढच्या वेळी चांदीचे दागिने निस्तेज दिसले तर सोनाराकडे जाण्याआधी एकदा घरच्या घरी हे उपाय करून पहा आणि स्वतःच्या हाताने पुन्हा एकदा त्या चमकदार क्षणांना उजाळा द्या.